सुंदर अशी पिंड सजवली होती आणि घरात खूपच छान डेकोरेशन केले होते. कारण आज घरामध्ये होते 16 सोमवारचे उद्यापन. तर मोठ्या मुलींनी 16 सोमवार केले होते तिच्या प्रगतीसाठी. तर तिने संकल्पही केला होता आणि संकल्प करून 16 सोमवार पूर्ण करून याचे आज आम्ही उद्यापन करत होतो. आज होता 17वा सोमवार. तर खूप सुंदर असं रांगोळी आणि फुलांचं डेकोरेशन आम्ही केलं होतं. शरभम जगदिदम तोइलवेशति शरभम जगदिदम तो प्रत्ययति तुम भूमिरापो नलो निलो नभातुम चत्वारि वाक्पदानि तुम मृत्यातीता तुम नित्यातीता तुम कालत्यातीता तुम वक्तातीता तुम मूलाधायितो तुम शक्तित्रात्मका तुम योगनिधन्यत्वम तुम ब्रह्मा तुम विष्णु तुम रुद्रा तुम इंद्रा तुम अग्ने तुम वायो तुम पुण्य वाचन अहम रुद्र पूजन भवन कर्म यथाशक्ती यथा भक्ती यथा मिलिन यथा साय्यन यथा. सकाळी पहाटे 5लाच उठलो आणि तयारीला लागलो. पूजेला सुरुवात 9 वाजता झाली आणि आमची सगळी तयारी चालू झाली. एकीकडं माझी प्रसादाची लगबग आणि एकीकडं पूजा वाचन चालू होते. मला बनवायचा होता चुरम्याचा प्रसाद. विद्महे वक्रतुंडाय धीमहि प्रचोदयात् श्री महागणपती देवताभ्यां नमस्कारं करोमि गणपती पंचमुख्यो वाहुं नमः. ओम देवन्ताय प्रसादं विन्दस्य रूपं ओम रायुखं जगत्सत्त्वस्य प्रागायुखं कण्ठेयां ललाटेयां भस्मं विलेपयामि यां भस्मनान्तेया श्वेतपुष्पं समर्पयामि. मल्लारे गणेन मल्लत्यानि तो दीपन्धारों भवदेवदधिपारोपं बहुं तो देवताय पुष्पाञ्जलितवान् अमितो नारायण दरया तवजैन्य नरन तवदी देवी हरया भाविक जनय आनन्दने दविदोन्मि पाहि धन्यवाद वयन्ददेवरवं वन्दाय ब्रह्मण्ड देवदासुकाण्ड ईश्वरवं भन्दो रेभा ओं भं दवः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. शिव गंगाधराय शिव गंगाधरा हर हर शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. शिव चंद्रेश्वराय शिव चंद्रेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. शिवनंदीश्वराय नमनिकेची श्री महागणपती देवताभ्यां नमो ईश्वरवं भवन्तु देवताभ्यां नमो नमः आयुष्यवे कल्याणमस्तु. पंडित जी वो भी मूर्ति रख दो महादेव जी. हरि ओम विष्णवे प्रभो विष्णवे शुद्ध जल स्नानं समर्पयामि. शुद्ध पाणी घालायचं बरोबर पंडित जी साहेब. सिद्ध श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री श्याम सदाशिवा महारुद्रायै नमो नमः. पाद्योपाद्यं हस्तोः वर्गमुखे आग्नेयं सर्वाङ्गे स्नान्यं जलं समर्पयामि. ओम त्रिपादूर्ध्व उदयितपूर्वापादोषेः भवत् पुनः ततो विशङ्गवक्रावशासनान्तने अभिततो विराड जायत विराजो अधिपूर्वकः सजातो अचेपजात भूमिमतो पुरः. अतः मिलित पंचाविध स्नानं समर्पयामि. पंचमिनिटात भेरी दोन्ही मूर्त्यांनो 5 वेळा. ओम पंचनद्यः सरस्वती वसुतः पंचधाशो देशे भवचरितः पंचामृतं मया स्नानं प्रतिकृतं पंचामृतं समर्पयामि. पंचामृतान्ते शुद्धो दक्षिणां समर्पयामि. हॉलमध्ये पूजा चालू होती आणि मी किचनमध्ये चुरम्याचा प्रसाद बनवत होते. त्यासाठी अशा गरम गरम चपात्या करून घेतल्या. नंतर थंड करून त्या मिक्सरला वाटून घेतल्या. त्यामध्ये गूळ, तूप, वेलची पूड
सर्व ओम मिक्स करून नमः घेतले, शिवाय, ओम ड्रायफ्रूट कट नमः करून घेतले शिवाय. आणि आता लाडू बांधायला सुरुवात केली. हवे त्या आकाराचे छोटे छोटे असे प्रसादाचे लाडू वळून घेतले आणि मी जवळजवळ 51 लाडू याचे बनवले आणि काही सुट्टा चुरम्याचा प्रसादसुद्धा केला. मुलीने उद्यापनाला सुरुवात श्रावण महिन्यातच केली होती. श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून हे व्रत सुरू झाले, तर त्याचे उद्यापन 17व्या सोमवारी केले. जर मध्ये अडचण वगैरे काही आली तर त्याचा उपवास करायचा, पण तो सोमवार गृहीत धरायचा नाही. तर आमचा अशा प्रकारे एक सोमवार कमी झाला होता. तर पहिल्या सोमवारी आपण जो प्रसाद बनवतो तोच प्रसाद आपल्याला दर सोमवारी बनवायचा असतो. दर सोमवारी चुरम्याचे 3 लाडू बनवायचे असतात. 1 लाडू ब्राह्मणाला, 1 लाडू देवाला, 1 लाडू स्वतः उपास सोडण्यासाठी तो खायचा असतो. त्या चपातीमध्ये मीठ घालायचं नसतं. गूळ, तूप आणि ड्रायफ्रूट घालून ते लाडू करायचे. तसेच या दिवशी उपवास सोडताना सात्विक जेवण करायचे असते. म्हणजेच कांदा आणि लसूण याचा वापर न करता आपल्याला हे जेवण बनवायचे असते. आणि जो माणूस उपवास करतो त्याने जोपर्यंत उपवास पूर्ण होत नाही तोपर्यंत मांसाहार बंद करायचा असतो. तर या पद्धतीने माझ्या या मुलीने उपवास केले होते आणि खरोखरच तिने खूप छान पद्धतीने नियमांचे पालनसुद्धा केले होते. तर तिने सुद्धा उपवास सोडायच्या दिवशी कांदा लसूण अजिबात खाल्ला नव्हता आणि मांसाहारसुद्धा अजिबात केले नव्हते. तर आपण जे 3 लाडू बनवतो, जर आपल्याला ब्राह्मणाला देता आलं तर ब्राह्मणाला द्यायचा आणि नाही तर तो लाडू आपण गाईला चारायचा. अशा पद्धतीने संध्याकाळी याचा उपवास सोडायचा. तर असंच पहिल्या सोमवारपासून तर 16 सोमवारपर्यंत आपल्याला या नियमांचं पालन करायचं आणि 17व्या सोमवारी आपल्या यथाशक्तीने त्याचं उद्यापन करायचं. तुम्ही 1 जोडी जेवायला घालू शकता किंवा 16 विवाहित जोड्यांना मानपान देऊन त्यांना जेवायला घालायचे आणि तो प्रसादसुद्धा तुम्हाला बिना कांदा लसूण असंच जेवण बनवून द्यायचा असतो. तर आम्हीसुद्धा आज त्याच पद्धतीने जेवण करणार होतो. तर 16 जोडप्यांना आम्ही आमंत्रण दिले होते आणि इतर भक्तजनांना सुद्धा आम्ही आमंत्रित केले होते आणि पूर्ण सात्विक आहार आम्ही बनवला होता. सतराव्या सोमवारी सकाळीच उद्यापन करून 1 जोडी जेवायला घालणार होतो आणि बाकीच्या 16 जोड्या आम्ही संध्याकाळच्या वेळी जेवायला घालणार होतो. कारण कामाचा दिवस असल्यामुळे सगळेच आपल्याला एकाच वेळी भेटणार नव्हते, म्हणून मग आम्ही टायमिंग असा केला होता. जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही एकाच वेळी सगळ्यांना जेवायला घातलं तरीसुद्धा चालतं. तर सकाळपासून तिने निरंकार उपवास धरला होता आणि तो तिने रात्री जेव्हा पूर्ण 16 जोड्या जेवून झाल्या त्याच्यानंतर तिने तिचा उपवास सोडला. तर या पद्धतीने मुलीने 16 सोमवारचे व्रत केले व त्याची माहितीसुद्धा मी तुम्हाला दिली. तर आम्ही छान होम हवनसुद्धा केले आणि 16 जोडप्यांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे ओटी भरण, पुरुषांना टोपी टॉवेल आणि सात्विक आहार प्रसाद म्हणून आणि चुरम्याचे लाडू प्रत्येक जोडप्याला आपल्याला ताटामध्ये जेवायला द्यायचे. तर या पद्धतीने उद्यापन करायचे आहे आणि आम्ही त्याच पद्धतीने छान हे उद्यापन केले. आम्ही प्रसादासाठी वाटाण्याची भाजी, दाल तडका, जिरा राईस, तांदळाची खीर, एक हिरव्या मिरचीचा ठेचा,
बटाट्याचं भरीत, पापड, लोणचं असे भरपूर मेनू ठेवले होते आणि खूपच छान असा आमचा प्रसाद तयार झाला होता आणि पूजासुद्धा फार सुंदर मांडली होती. तर त्यांनी ओम भौमाय नमः स्वाहा ओम बुधाय नमः स्वाहा ओम बुधाय नमः स्वाहा ओम बुधाय नमः स्वाहा ओम बृहस्पति नमः स्वाहा ओम बृहस्पति नमः स्वाहा ओम शुक्राय नमः स्वाहा नमः स्वाहा ओम केतवे नमः स्वाहा ओम त्र्यंबकं यजम ओम मृत्युंजय महादेवाग्राहि ओम शरणागतं जन्मतुजराव्याधिकृतने मृत्युंजय नमः स्वाहा ओम मृत्युंजय नमः स्वाहा ओम मृत्युंजय नमः स्वाहा ओम अम्बे ओम सर्वमंगल मंगल शिव सर्वपदावशे विक्रीणावहायिकमूर्जगुं तद्गतो पूर्णस्य नमः स्वाहा ओम वशोः पवित्रधारं वशोः पवित्रधारं मदेवस्त्वा सविता पुनातु वशोः स्वा संघाची भावावे निर्वाणी रक्षावे सर्वरायो करावा तुझे कारणी देह माझा पडावा एक गुणवंता अनंता करुणायका महाराज महाधिपत्यमयं महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम शिवपुत्राय धीमहि रुद्राय धीमहि तन्नो गणपतिः प्रचोदयात् देवाय तन्नो प्रचोदयात् पूजा संपन्न झाली आणि आता मी तांदळाची खीर बनवायला घेतली. त्यासाठी मी 1.5 किलो तांदूळ स्वच्छ धुवून सुकून घेतले व ते तुपावरती चांगले भाजून घेतले. त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पावडर केली. जवळजवळ 7 लिटर दूध गरम केले व त्यामध्ये हे तांदूळ वाटून घेऊन शिजायला घातले. तांदूळ पूर्ण हलवून शिजवून घेतले. त्यामध्ये ड्रायफ्रूट, वेलची पूड घातली, साखर घातली आणि खीर आमची तयार झाली. त्यानंतर एक पहिली मानाची जोडी जेवायला घातली. त्यांना हळदी कुंकू, ओटी आणि पूर्ण ड्रेस व गिफ्ट देऊन त्यांचा मानसन्मान केला. अशाच प्रकारे ही पहिली जोडी जेवायला घातली व त्यानंतर बाकीच्या 15 जोड्या त्यांनासुद्धा मानपान देऊन त्यांचे पाय धुवायचे, पाय पुसायचे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि आपल्या यथाशक्तीने त्यांचं ओटीभरण करायचं किंवा एखादं आपल्याला होईल तसं त्यांना गिफ्ट द्यायचं. या स्वरूपात त्यांना मान द्यायचा व शंकर पार्वती समान समजून त्यांची पूजा करायची. तर या पद्धतीने सर्व मुलींनी केले होते आणि आम्ही इतर लोकांनासुद्धा जेवायला बोलवले होते. जवळजवळ आम्ही 100 लोकांचा स्वयंपाक केला होता आणि सगळ्यांना या प्रसादासाठी बोलवले होते. तर या पद्धतीने आमचे हे 16 सोमवारचे उद्यापन पूर्ण झाले आणि मला माहीत असलेली सर्व माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आमचे थोडेसे फोटो क्लिक केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया. सकाळपासून तर रात्री 2 वाजेपर्यंत नुसती आमची गडबड चालू होती. खरं तर खूप थकलो होतो सगळे.
तर आमचे फोटो कसे वाटले आणि सोमवारची पूजा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.